नमस्कार मित्रांनो, परत एकदा मी सुनील शिंदे छावणीतून आपलं स्वागत. खरं तर मी मागच्या भागात म्हटलं होतं तुम्हाला की पिंपळे जगताप गडीमध्ये जायचं आहे आपल्याला, पण ती न करता प्रथम आम्ही मुखई इथली गडी केली होती. सरदार पलांडे यांचा वाडा केला होता आणि तिथील एक काळभैरव मंदिरसुद्धा केलं होतं, जे तुम्ही बघताय आता ते बघणार आहोत. आत्ता आपण आलो त्या नगरवेसीतून आलो. मुखई गावाला सुद्धा संपूर्णपणे तटबंदी होती, त्यातीलच हा सरदार पलांडे वाडा. खूप भ्रमंती होती आहे आणि आज आलो आहे आपण मुखई इथली गडी बघणार आहोत आणि पलांडे सरदार वाडा हाही आज आपण बघणार आहोत. तर चला माझ्याबरोबर बघायला माझ्या भ्रमंतीमधील छावणीमधील पलांडे सरदार वाडा. आपण मुखई गावात आलेलो आहोत. पलांडे सरदार वाडा, कालचे ऐश्वर्य असलेला हा वाडा. आज आपण त्या वाड्यामध्ये जातोय. आणि वाड्याचं हे रूप आज तुम्ही बघताय आजच्या स्थितीला काय आहे ते. आज आल्यानंतर इथे थोडंसं दुःख होतं आणि आनंदही होतोय. ही कालचे ज्यांनी शौर्य केलेले आहेत त्या शूरवीरांची राहिलेले स्थान आहे. ते इथे राहिले होते. आज त्याची दुर्दशा काय झाली आहे हे आपण बघताय. हे तुळशी वृंदावन आहे. हे असंच आपण बघणार आहोत का? हेच तुटके वाडे, काल ज्यांनी शौर्य केलं होतं त्यांचे वाडे. बाजूलाच हा धुमाळ पाटील वाडा, मी त्याचे अवशेष. हे मंदिर सुद्धा दगडी बांधकामात बांधले असून पुरातन आहे असे मला वाटते. आणि ह्या मंदिराचा सुद्धा सखोल अभ्यास व्हावा आणि जगासमोर आणावे असं मला वाटतं. आता आपण समोर ही दोन शिल्प बघतोय. ती दोन्ही नागाची आहेत. ती का ठेवण्यात आलेली आहेत ह्याचा सुद्धा अभ्यास व्हायला हवा. सर्वप्रथम आपण आता करतोय गणपती बाप्पाचं दर्शन. आणि गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आपण करायला जाणार आहोत कालभैरवनाथ यांचे दर्शन.
देवळाच्या बाहेर सुद्धा एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखाचं तसं बघितलं तर वाचन करणं थोडं कठीण जातं आहे, कारण बराचसा भाग हा झिजलेला आहे. त्याच्या बाजूच्या मात्र शिलालेखाचा वाचन करता येतं आहे. तो बहुतेक देवनागरीत आहे. होय, तो देवनागरीतच आहे, पण अस्पष्ट आहे. तर मित्रांनो, आता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना भटकंतीची आवड आहे पण करू शकत नाही अशा लोकांना शेअर करा आणि ह्या जागेला तुम्ही एक भेट द्या अशी मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि आता मात्र आपण त्या जगताप गडीकडे जाणार आहोत. धन्यवाद.